नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बिना पाकाचे छान असे पेढ्यासारखे मऊसूत रवा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। इथे मी पाव किलोच्या प्रमाणात हे लाडू बनवलेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे मऊसूत हे लाडू बनले गेलेले आहेत। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। हे लाडू तोंडात टाकताच विरघळतील या पद्धतीने मऊसूत बनले जातात। त्याचबरोबर अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी दिलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कढई गरम करून घेतले आणि त्याच्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे। सुरुवातीला इथे 3 ते 4 चमचे तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे। तूप हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। ही वाटी पाव किलोच्या बरोबर आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, जर लहान वाटीने रवा घेतला तर 2 वाटी इथे रवा घेतला आहे। आणि आपल्याला मंद गॅस ठेवून छान असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। रवा शक्यतो बारीकच घ्या, जर बारीक रवा नसेल तर मिक्सरमधून फिरवून तो छान असा बारीक करून घ्या। तर बऱ्यापैकी रवा भाजला गेल्यानंतर परत इथे मी पुन्हा थोडंसं तूप वापरलेलं आहे। असंच थोडं थोडं तूप टाकत आपल्याला या पद्धतीने हलकासा तांबूस रंगावरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालूया। त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर आपल्याला रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रव्यामध्ये जेव्हा आपण पिठी साखर घालतो तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि नंतर या पद्धतीने हे मिश्रण थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून ते दाबून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटासाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे। आणि 7 ते 8 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढायचं आहे। हे हलकंसं मिश्रण गरम असतं त्यावेळेलाच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि ते तुम्ही पाहू शकता, हे मिश्रण इथे मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। आता बनवलेलं मिश्रण थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे लाडू असे बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहत असाल अगदी पटपट हे लाडू बनले जातात आणि छान मऊसूत पेढ्यासारखे हे लाडू बनतात। तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख हा लाडू बनला गेलेला आहे। तर आता आपण पुन्हा एक लाडू इथे बनवून पाहूया। हलकंसं मिश्रण घेतल्यानंतर असे मूठ आवळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला आकार देत छान असा गोलाकार लाडू आपल्याला इथे वळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बिना पाकाचे अगदी मऊसूत आपण हे लाडू बनवलेले आहेत। याच पद्धतीने आपण इथे संपूर्ण लाडू बनवून घेतलेले आहेत। इथे मी थोडंसं मीडियम आकारपेक्षा थोडासा मोठा लाडू बनवलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर याचे छोटे छोटेही लाडू तुम्ही बनवू शकता। तर या पद्धतीने आपले इथे छान असे झटपट रवा लाडू तयार झालेले आहेत। रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।